हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आज खरं तर मी एक खूप छान फंक्शनला आली आहे. रुचाचा साखरपुडा आहे आणि कसलकर फॅमिली माझ्यासोबत आहे, म्हणजेच तिचे सासू सासरे आणि नणंद माझ्यासोबत आहे. कसे आहात? एकदम मजा येत. तुमच्या चॅनल समोर येऊन बरं वाटलं. येस, पण काय सांगाल की आज मुलाचा साखरपुडा होतोय, बाबांच्या मनात काय भावना आहेत? एकदम आनंद चाललाय. आणि दोघांचा आनंद तोच आमचा आनंद आहे. हो, पण आईसाठी मुलगा असा थोडा जिव्हाळ्याचा जास्त विषय असतो, सो आईच्या मनात आता काय भावना? नाही, त्याची जी चॉईस आहे ती खूप छान आहे आणि रुचा पण एकदम छान आहे, मस्त आहे आणि आम्ही आनंदात आहोत. येस, पण याची सगळी तयारी कधीपासून सुरू होती तुझ्याकडून? तयारी तर माझी खूप आधीपासूनच चालू होती. बेसिकली तिचं त्या लोकांचं सेटअप, मग परत शॉपिंग अँड एव्हरीथिंग, बट इट वॉज रिअली बेस्ट. काय सांगणार आत्ता त्यांचा साखरपुडा होतोय आणि रुचाची मालिका तुम्ही सगळे पाहता का आणि किती आवडते खरं तर? नाही, एकदम एकदम तिच्या टाइमला तर मी तरी स्वतः बघतोच. ह्या तरी त्यांच्या फॅनच आहेत, तो का प्रश्नच नाही. त्यांचा कार्यक्रम आम्हाला फार आवडतो. हो, पण कधी सांगितलं होतं मुलाने? मुलांनी आता 1-2 महिन्यापूर्वी आमची मुलाखत झाली 18 जूनला आणि मग त्यांनी सांगितलं अशी अशी मुलगी आहे म्हणून. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्याशी बोलणी करून वगैरे आम्ही चर्चा केली त्यांच्याशी. रुचामधली एक गोष्ट जी फार आवडली ती कोणती होती? आणि तिचा स्वभाव खूप छान आहे. म्हणजे मी एकदा दोनदा तिला भेटली आहे. म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे ती ऍक्टर म्हणून म्हणजे असं काही तिचा इगो असं वगैरे काही नाही. एकदम फ्रँकली आहे आणि जशी आम्हाला हवी होती ना तशीच तिचा स्वभाव वगैरे छान. ती पण आमची दुसरी मुलगीच असणार माझी. रुचासोबत बॉन्ड झाला असा? हो, म्हणजे लाईक खूप चांगला बॉन्ड आहे. शी इज लाईक अ सिस्टर टू मी. शी इज लाईक अ सिस्टर टू मी, आणि तिचं आणि माझं बॉन्डिंग आम्ही सेम एज मधले असल्यामुळे आमच्या दोघांचं खूप जास्ती चांगलं जमतं. आणि ती एक वाईब मॅच झाली आहे आमची कुठे ना कुठे. थिंकिंग प्रोसेस, चॉईसेस ऑलमोस्ट सगळे सिमिलर आहेत. तर मग खूप छान, खूप एकदम परफेक्ट. Yes, पण मुलाने जेव्हा घरी सांगितलं तेव्हा आई बाबांकडनं काय पहिल्या प्रतिक्रिया होत्या, कशा पद्धतीने तिला जाणून घेतलं? आता मुलग्याला आणि त्यांची चॉईस असेल तर मग आम्ही त्या गोष्टी घेऊन पुढे चाललो. आणि मग नंतर मग आम्ही दोघांनी निर्णय घेतला की चला मुलग्याच्या चॉईस प्रमाणे आपण पुढे जाऊया. आणि मग त्यांच्याशी मुलाखत झाली. तुझ्याशी मुलाखत केल्यानंतर एकदम मस्त वाटलं. बोललो, त्यांच्या फॅमिली पण आम्हाला आवडली आणि मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. हो, पण कधी ठरलं की आता ह्या लग्न करतोय आपण, हे कधी ठरवलं गेलं सगळं? हे आता 2 महिन्यापूर्वीच ठरलं. 2 महिन्यापूर्वीच ठरलं. हां. 18 जूनला त्यांनी यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला आधी माहिती होतं? नाही, आधी नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं आधी. ॲक्च्युली त्यांनी सांगितलं कधी, त्याचा बड्डे होता 18 जूनला. त्यावेळी त्यांनी सांगितलं, पप्पा मला सरप्राईज द्यायची आहे. त्यावेळी आम्ही म्हटलं काय सरप्राईज, तर बाळा असे असे आहे. त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला, ठीक आहे मग आपण बघू आणि त्यांच्या फॅमिलीशी बोलून मग आम्ही पुढचे निर्णय घेऊ. त्यावेळी मुलगी बघून मग आम्ही पुढचा निर्णय घेऊन टाकला. Yes. पण त्यांचे स्वभाव वगैरे सगळे आवडले, त्याचे कार्यक्रम आवडले, त्याचे रील्स वगैरे आवडले. त्याच्यावर मग आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हो, पण आता या फॅमिली सोबत एखादा रील मला पाहायला मिळेल का लवकर कधी? जरूर जरूर लवकर मिळणार तुम्हाला. ते आता एंगेजमेंटचीच वाट बघत होते. एंगेजमेंट झाल्यानंतर हे आता स्वतः रीलमध्ये येतील. आम्ही आमच्याबद्दल पण, आमच्या बाबतीत पण रील्स मला बघायला मिळेल. आणि आम्हाला बघायला फार आवडतं ते. पण तुम्ही तिची मालिका बघता, काय किती आवडते ती? आणि मी पहिला पण जे शेतकरी नवरा हवा मला, ती पण मी मालिका तिची बघायची, मला आवडायची. आणि आता जी आहे तुला जपणार आहे ती पण मी बघत असते, फार आवडते. तिचं म्हणजे काम वगैरे सगळं छानच आहे. आणि मेन म्हणजे तिची आणि माझी जन्मतारीख एकच आहे, 20 मार्च दोघींची. हे सगळं म्हणजे एकदम खूप हो हो. ती पण स्वामी समर्थांचे हे आहे, मी पण स्वामी समर्थांचं हे आहे. ती मगाशीच म्हणाली की स्वामींनीच हे सगळं अच्छा, जुळवून आणलं. बरोबर. मलाही तसंच वाटतंय. पण आज काय आशीर्वाद देणार आहात त्यांना? नाही, त्यांनी असंच त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बाबा सुखी संसार करावा. तिनं पण तिचं म्हणजे जे आहे तिचं क्षेत्र, त्याच्यामध्ये तिची अशीच प्रगती होत राहावं. आणि परत ती पुढे पुढे म्हणजे काही फिल्म असो किंवा काही असो तेही तिला मिळालं तर तेही तिनं करावं. तिला आमचं सगळ्यांचा सपोर्टच आहे. काय आशीर्वाद असणार आज? विषय ही ऍक्टर आहे एवढं मला समजल्यानंतर मी ताबडतोब तिच्यासाठी माझी स्टुडिओ बनवायला सुरुवात केली. हो. आणि तिची ऍक्टिंग बघून मला असं वाटलं की यांचं फ्युचर फार ब्राईट आहे आणि माझा सपोर्ट नेहमी तिच्याबरोबर असेल. मुलग्याबरोबर तर आहेच, तो प्रश्नच नाही. हा बिझनेसमध्ये आता दोघं एक दुसरे मिळून कंटेंट वगैरे करायला लागलेत. आता ह्याच्यानंतर एंगेजमेंट नंतर दोघं आता फास्ट जातील. बघू, तीच आणि सगळं हा? मनासारखं सगळं. मनासारखं सगळं होणार आहे. पण काय सल्ले दिलेस भावाला आता लग्न करतोय? त्याला असे बरेच सल्ले दिलेत की बेसिकली
स्टार्टिंगमध्ये त्याच्यामध्ये ना शॉपिंगसाठी पेशन्स नसतो अँड वी आर अ गर्ल, सो बेसिकली गर्ल्सला शॉपिंगला एकदम टाइम लागतो. तर मग त्याच्यामध्ये आता ते त्याला सांगितलंय की बाबा शॉपिंग करणार तर तुला थोडा टाइम दिला पाहिजे, तुला थोडं पेशंटली थांबायला पाहिजे. बाकीच्या पण काही गोष्टी असतातच, म्हणजे आता फिरायला जायचं इकडे तिकडे, तो ॲटलिस्ट थोडा पेशन्स असला पाहिजे त्याच्यामध्ये, ते सगळं तिला सांगितलंय. बाकी तर माझा दादा तेवढा समजूतदार आहेच की तो तिला सांभाळून घेणारच, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही. आणि ती आहे तर ती पण तेवढी मॅच्युअर्ड आहे, समजदार आहे, तर दोघांचं बॅलन्स एकदम परफेक्ट आहे. रुचाला दिलायस काय सल्ला? रुचाला तसा सल्ला तर मी दिलाच आहे. तिला सांगितलंय मी, आता प्रत्येक माणूस आपलं वेगळं वेगळं असतं, तर मग दादाचे पण काही चॉईसेस असतात. मग ते तिला सांगितलं आहे की आमच्या घरी, आमच्या इथे मोस्टली सगळ्यांना घरचं जेवण असं खूप चांगलं लागतं. इट्स नॉट नेसेसरी की तिने कुक केलं पाहिजे, पण थोडंफार मग तिचं पण आहेच, हातगुण तिचा पण चांगला आहे, ती पण खूप चांगलं जेवण बनवते. मग तेच तिला थोडं सांगितलं की बाबा टाइम टू टाइम आपलं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित नीट. आणि बाकी तर ॲज सच तर आमच्या घरी असं काही रूल्स रेग्युलेशन्स काहीच नाही आहेत, म्हणजे फ्री आहे. मग तिला मी हेच सांगितलं, जेव्हा तू आमच्या घरी येणार, तू माझ्या मॉम डॅडसाठी जशी मी आहे तशीच असणार. मग तुला असं कुठलीही गोष्ट जास्ती विचार करावी लागणार नाही, जसं तू तुझ्या घरी आहेस त्याच्यापेक्षा जास्ती फ्री आमच्या घरी राहू शकतेस. मग तिला तेच सांगितलंय, तू मिळून जुळून आपलं सगळं जे आहे ते व्यवस्थितच राहायचं, ते सगळंच. आणि ती राहतेच. खूप वर्षापासून ओळखते, ती माझी खूप चांगली हो. मैत्रीण आहे. So ती तशीच आहे. ती तशीच आहे, मन जुळावं आहे ती, हा, त्याच्यामध्ये ती काय आहे नाही. जपणारी आहे. हा. मला असं वाटतं जे तुमच्या मनातील इच्छा आहे, त्या सगळ्या आता पूर्ण होणार आहे. So thank you so much. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.